नमस्कार मंडळी, आपण कोकणामध्ये फिरायला गेलेलो. तर हे आहे गणपतीपुळेचं मंदिर. गणपतीपुळे मंदिर पाहिल्यानंतर आम्ही भगवती देवीचे मंदिर पाहिले. भगवती गडावरती हे भगवती मंदिर आहे. तर भगवती मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे. या मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर फोटो काढण्याची परवानगी नाही, पण गपचूप आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी मूर्ती भगवती देवीची आहे. तिथे आम्ही फोटो काढले. त्यानंतर पुढे आपण जाऊयात रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. तो तिथे समोर आपल्याला पाहायला मिळेल, कारण गडावरती उभा राहिल्यानंतर रत्नदुर्ग किल्ला समोरच आपल्याला दिसतोय. तर आम्ही रत्नदुर्ग किल्ला पाहिल्यानंतर आम्ही पुढे मत्स्य संग्रहालय, जे खूप सुंदर आहे, आम्हाला सर्वांना आवडले, तुम्हीही पाहू शकता. तर मत्स्यालयमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात. तर हे सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र मत्स्यालय हे रत्नागिरी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात. डायनोसॉरचा हाडांचा सापळा जो आहे तो ठेवलेला आहे, तो पण पाहायला मिळेल. इथे मला आवडलेलं कासव, हे सगळ्यात जास्त मला आवडलेलं कासव आहे. हात लावल्यानंतर हे तोंड आतमध्ये घेत आहे आणि तुम्ही व्यवस्थित पाहिल्यानंतर वाजवलेली आहे. कासवाची गंमत पाहिजे असेल तर अशा प्रकारचं हे कासव आहे. बघा, तोंड आतमध्ये घेते, बाहेर काढलं, आतमध्ये घेते. पुढे आपण जाऊया दुसरा स्पॉट पाहण्यासाठी. तर तो आहे आरेवारे बीच. आरेवारे बीच हे खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी लहरांची म्हणजे पाण्याच्या ज्या लहरा येतात त्या पाहायला आपल्याला इथे एकामागोमाग एक पाहायला मिळतात. तर इथे आपण खूप छान आनंद घेतलेला आहे. गणपतीपुळे मंदिर शेजारी बीच हा दुसरा मला काय मोबाईल मंदिरा शेजारी आहे. तर इथे आपण ड्रॅगन रायडिंग, त्यानंतर बाईक, मोटर, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इथं आपण राईड केल्या, पण ते व्हिडिओ बनवता आला नाही कारण मोबाईल ठेवून दिला पाण्यामध्ये भिजेल म्हणून. तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये दिसतंय. पाण्यातून बाहेर आल्यानंतर हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आता मध्ये हे करू का? चला तर आपण पुढच्या स्पॉटला जाऊया. तर ते आपण पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत, कारण ते आहे मॅजिक गार्डन. मॅजिक गार्डनमध्ये आपण खूप छान मिरर मेज यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर असे कलर्स लावलेले आहेत. कलर लाईट्स असल्यामुळे वेगवेगळ्या मिररमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की असं खोल, म्हणजे सुंदर असं खाली काच बसल्यामुळे शार्दूल तर म्हणतो की खाली खोल आहे, पण त्याला नंतर लक्षात आलं की ती काच आहे. मॅजिक गार्डन तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आहे. या गार्डनमध्ये मिरर मेज, मॅजिक शो आणि हॉरर फिल्म ही पाहायला मिळेल आपल्याला. इथे 3D फिल्म पण पाहायला आहे आणि वेगवेगळे गेम्स आहेत. चला तर मग आता आपण जाऊया पुढच्या स्पॉटला. तर हे आहे
मार्लेश्वरचं जुने मंदिर अंगवली या ठिकाणी आहे. मार्लेश्वरला जाताना हे जुने मंदिर आपल्याला सुरुवातीलाच लागते. नंतर आपण जाऊया मार्लेश्वर मंदिर, जे महादेवाचे आणि धबधबा पुढे जाऊन आहे, आपल्याला शेजारीच आहे. तर मारळ इथे हे मार्लेश्वर मंदिर आहे. मार्लेश्वर मंदिर पाहिल्यानंतर आपण लगेच धबधबा पाहायला जाऊयात. तर हा मार्लेश्वर धबधबा आहे. मार्लेश्वर धबधबा पाहिल्यानंतर आपण प्राचीन कोकण जे राहिलं होतं पाहायचं ते पाहिलेलं आहे. प्राचीन कोकण हे प्राचीन परिस्थिती